सांगू द्यात मला, प्रेम देवावरती करावर का. एक मुलगा मित्राकडे आला, वय वर्ष 25. हे मित्रा, उद्या मंगळवारी, येणाऱ्या मंगळवारी आमचं कोर्ट मॅरेज आहे, प्रेम कुणावरती करावं. कोर्ट मॅरेज आहे आणि 2 साक्षीदार लागतात, एक आहे तिच्याकडून, एक माझ्याकडून पाहिजे. तू येशील ना? मित्राने सांगितलं हो मी येईल. चला लक्ष द्या. रविवार गेला, सोमवार गेला, मंगळवार आला. मित्राच्या आठवणीत आलं की माझ्या मित्राचं कोर्ट मॅरेज आहे आणि मला साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. पण काय करावं आता, घरातली कामं अशी आहेत की मला जाता येत नाही, म्हणून हा मित्र गेला नाही. आणि 2-4 दिवस झाल्यानंतर तोच ज्याचं कोर्ट मॅरेज होतं, ज्या व्यक्तीचं कोर्ट मॅरेज होतं, तोच परत या मित्राकडे आला. लक्ष द्या, प्रेम कुणावरती करायचं. तो एकटाच दिसला, कारण मंगळवारी जर कोर्ट मॅरेज झालं असेल तर जोडीने यायला पाहिजे होतं ना. मग हा एकटा आला म्हणून मित्राने विचारलं, का रे बाबा झालं का तुझं कोर्ट मॅरेज, कोण होते साक्षीदार? मला तर येणंच झालं नाही. काय झालं, झालं का तुमचं लग्न? तो म्हटलं, खरं सांगू का, आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो, कोर्टापर्यंत गेलो होतो लग्न करण्यासाठी. पण कोर्टाच्या पायऱ्या चढत असताना तिने मला विचारलं तुमचे बँकेत किती पैसे आहेत? तो म्हणला, माझ्याकडे रुपये नाही, मी मोकळाच आहे. ती नाराज झाली. पण मी म्हटलो, हे बघ, माझ्याकडे जरी पैसे नसेल पण माझा चुलता फार श्रीमंत आहे आणि त्याला लेकरू बाळ नाही, ते सगळं आपलंच होणार आहे. तिने मला सोडलं आणि त्याच्याबरोबरच लग्न केलं. म्हटलं, मी तसंच बोंबलत आलो. सब पैसे के भाई, अपना साथी नहीं रे कोई. पैशासाठी कोणत्या थराला माणसं जातील. एखाद्याला असं फासावर द्यायला सुद्धा भेट नाही. म्हटले, तेवढे भेटले का सगळं सोडून देतो. पैशासाठी काय करायला तयार नाही, पण देवासाठी करा, देव तुमच्यासाठी करेल. तुम्ही परमार्थ करा, तुमचा चांगला संसार देव सांभाळतो. तो जेव्हा सांभाळतो ना, तेव्हा मॅनेजमेंट असतं बरं का. एकदम तुमच्याकडून कमी जास्त होईल, त्याच्याकडून होणार नाही. सगळ्या गवळणी वैतागल्या, काय करावं यशोदा, खोड्या करतोय कृष्ण. कधी कधी गोडही वाटतं. मडकी फोडतात स्वतः आणि आळ कृष्णावरती घालायला लागल्या. यशोदा म्हटली, तुम्ही लटक्याच घेता आळग आहे गोकुळच्या नारी. पण आईचं एक प्रेम असतं. आईने गणपती बाप्पाला नवस केला, देवा आता तुला नवस करते, 1000 मोदक देईल. कृष्णाने खोडी केली नाही पाहिजे. मग आता गणपती बाप्पाचा मान ठेवायचा म्हणून 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेसी. खोडी केली नाही, मोदक घेतले आणि गणपती बाप्पाला व्हायला गेली. आरतीचं ताट घरी राहिलं म्हणून आणायला गेली. इकडं घेतले बाबानं मोदक खाऊन. कृष्णा, मोदक कुठे आहे? आई, एक उंदरावर बसून बाबा आला आणि त्याने खाऊन टाकले. काहीच नाही ठेवलं. नाही गाई, बरं झालं, तुला काही नाही झालं, आई म्हणू लागली. मग जरा नैवेद्य घेऊन येते कृष्णा. हो आई, घेऊन ये. नैवेद्य आणायला गेली. गणपती घेतला आणि सांगितलं, हे गणपती बाप्पा, तुझ्यामुळे गडबड झाली, आतमध्ये मोदक बसले नाहीत, जा नीट बसून घे. गणपती टाकला तोंडामध्ये, गणपती तोंडामध्ये टाकला. परत यशोदा आली, कृष्णा मोदक नाही ठीक आहे, पण गणपती कुठे आहे, देव कुठे आहे? देवासीच पुसे, देव काय झाला? देवालाच विचारलं, देव कुठं गेला? अशा खोड्या भगवंत करू लागले. यशोदाने सांगितलं, कृष्णा हे बघ, आता एवढ्या खोड्या केल्या ना, आता तू इथं राहायचं नाही, तुम्ही गाया घेऊन सारे रानात जा. गाया घेऊन जायचं आणि तिकडं गाया चारायच्या, व्यवस्थित लक्ष द्यायचं. सगळ्या गोपाळांना सांगितलं, शिदोरी बरोबर घ्या. आणि गाया चारण्यासाठी कृष्ण गेले. तिकडं बकासूर, गोधने 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 सारंग तो सारंग सारंग तो सारंग
तो सारंग पाणी. यशोदा म्हटली नंदराजाला पाठवलं नसतं, पण तुम्ही पाहिलं ना, खोड्या करायला लागला आणि मी पकडायला गेले तर पुढं पळायला लागला. मग मला नाविलाजाने उखळाला बांधावं लागलं, पण दोरी कमी पडू लागली. माधुर्य शक्ती आडवत होती, ऐश्वर्य शक्ती आडवत होती, आणि थोडंसं दुर्लक्ष केलं की 2 झाडं कोसळले. झाडं कोसळले नाही तर भीमाला अर्जुन यांचा उद्धार भगवंताला करायचा होता. आणि भगवंत गाया घेऊन जेव्हा रानामध्ये गेले, सगळे गोपाळ बरोबर आहेत. गाया स्वतः त्या ठिकाणी नाचतायत, मनोरंजन करतायत, चरतायत. त्याचं कारण असं आहे, अधरी धरून वेणुबाई ग, वेणू वाजविला कोणी नेनुबाई ग. अधरी धरून वेणुबाई ग, वेणू वाजविला कोणी नेनुबाई ग. प्राप्त काळी तो वनमाळी, प्राप्त काळी तो वनमाळी, प्राप्त काळी तो वनमाळी, प्राप्त काळी तो वनमाळी. घेऊन जातो धेनुबाई ग, वेणू वाजविला कोणी नेनुबाई ग. अधरी धरून वेणुबाई ग, वेणू वाजविला कोणी नेनुबाई ग. अधरी धरून वेणुबाई ग, वेणू वाजविला कोणी नेनुबाई. तुमच्यासाठी आवर्जून काही गवळणी मी या ठिकाणी म्हटले. महिला मंडळांची उपस्थिती जास्त आहे ना, त्या एका महिलेचे या ठिकाणी भागवत कथा चालू आहे बघण्यासाठी. एक स्त्री कुठपर्यंत जाऊ शकते, तुमची सगळ्यांची उपस्थिती आहे म्हणजे फार मोठा आशीर्वाद आहे माझ्याकडे हा. अरे भगवंत वेणू वाजवायला लागले. महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी, मागचा काळ थोडासा, आदरणीय आमच्या गोदावरीताई मुंडे यांची पहिली कॅसेट आली होती है ना. तुकाराम बाबांना माहिती आहे, कारण ते जुने जाणते त्यातले. आम्ही आताचे लेकरं आहोत त्यांच्या पुढे. ऐकूनी वेणूचा नाद
त्या वेणूचा नाद असा आहे ना, ज्याने ऐकला ना तो तल्लीन होतो. ऐकता मन झाले तल्लीन ग. गोदावरी ताईंनी अनेक गवळणी गायल्या. किती 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 गवळणी म्हणू मी तुमच्या समोर. भरपूर गवळणी गायल्या. कारण त्या वेणूचा नाद असा आहे. वेणू जर ऐकला ना महाराज, मला असं वाटतं झोप नको, भूक नको, देवा फक्त तुझा वेणू ऐकायला मिळावा. नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाई रे, शाम नाया रे. आई नसेल तर चालेल, बाप नसेल तरीही चालेल, पण देवा तुझी बासरी, तुझा वेणू ज्या आयुष्यामध्ये आहे ना, तो व्यक्ती सुखी आहे बरं का देवा. पल पल जाए धिन धिन जाए, पल पल जाए धिन धिन जाए, कैसे करूं हाय. नींद नाई रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाई रे, शाम नाई रे, शाम नाई रे, शाम नाई रे. तेरे बिन गई बीत ये सदिया, आजा शाम पिया रे, तड़प तड़प ही लेन गुजारे, मोहे पता बता रे. तेरे बिन गई बीत ये सदिया, आजा शाम पिया रे, तड़प तड़प ही लेन गुजारे, मोहे पता बता रे. कटे नहीं दिन रे न तेरे, अब कटे नहीं दिन तेरे, अब सारी रात जगा रे. भगवंताने ब्रजवासियांचं मेघापासून रक्षण केलं. ती पूजा आपण लास्ट आता करणार आहोत. इंद्राला गर्व निर्माण झाला आणि भगवंत भक्ताच्या रक्षणासाठी येत असतो. इंद्राला गर्व निर्माण झाला. गर्व चांगला नसतो बघा. गर्व माणसाला संपत्तीचा हो नये, गर्व माणसाला संगतीचा हो नये. नाही माझी पत्नी फार सुंदर आहे अशी कोणाचीच नाही. गर्व होऊ नये, संपत्तीचा हो नये. कारण रावणाला सुद्धा गर्व झाला होता. आपल्याकडं फक्त सोनं आहे, त्याच्याकडं लंका सोन्याची होती.
गर्वाचे घर खाली असतात. गर्व होऊ नये, संपत्तीचा नाही, पदाचा नाही, खुर्चीचा नाही, गर्व होऊ नये. मला वाटतं गर्वाचे घर वरती नाही तर गर्वाचे घर तुकोबराय म्हणतात, अभिमान आला तुका म्हणे वाया गेला. इंद्राला सुद्धा अभिमान निर्माण झाला, गर्व आला आणि इंद्राने ठरवलं जे इतकं सुंदर वृंदावन आहे, इथं ब्रजवासी गोडी गमतीने राहतात, एकमेकाचं दुःख एकमेकाला जाणतात आणि अशा ठिकाणी मी आता धो पाऊस पाडणार आहे. मेघराजाला आज्ञा केली आणि मेघराजाला आज्ञा केल्याच्या नंतर इंद्र गर्वाप्रमाणे पाऊस पाडू लागला, गर्जना करू लागला. पण मी सांगेल तुम्हाला, देव सखा जरी अवघे विश्व कृपा करे. ज्या गोपाळांवरती साक्षात भगवान श्रीकृष्णाची कृपा आहे, इंद्र काय, चंद्र काय, ब्रह्मदेव काय. ब्रह्मदेवाने सुद्धा 1 महिना सगळ्या गोपाळांना जवळ घेऊन ठेवलं होतं. ब्रह्मदेवाला वाटलं, गर्व झाला होता, त्याला वाटलं गोपाळ म्हणजे काय बरं. आणि स्वतः ब्रह्मदेव वृंदावनमध्ये जाऊन राहू लागला. पण गोपाळ म्हटले, आमची जागा तू घेतली ना, तुझी जागा आम्ही घेणार. ब्रह्मदेवाच्या गादीवर गोपाळ जाऊन बसले, ब्रह्मदेवाच्या वेशामध्ये. आणि ज्यावेळेस खरोखरचे ब्रह्मदेव आले त्यावेळेस रक्षपाळ म्हटले, तुम्ही कोण? ते म्हटले, मी खरा ब्रह्मदेव. आता द्वारपाल ब्रह्मदेवाचेच होते तरी ब्रह्मदेवाला म्हणू लागले, तुम्ही खरे नाहीत, आतले खरे. आणि म्हणून मला असं वाटतं, गर्व माणसाला कशाचाच होऊ नये. आणि ज्यावेळेस धो पाऊस पडू लागला, वृंदावन मध्ये सगळं अस्तव्यस्त झालं. आता घरही वाहून जातील काय, माणसं वाहून जातील का, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी बोलायला लागले, घाबरू नका. वरुण राजा बरसला. भगवंताने काय केलं, सगळ्या गोपाळांना जवळ घेतलं आणि भगवंत त्या ठिकाणी जवळ घेऊन पर्वताजवळ येऊ लागले. त्याचं स्वागत सगळे देव करतायत, फुलं टाकतायत. खरं स्वागत. धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराजित. पे चढ़े गंगा किनारे तेरे माथे मुकुट विराजित. धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराजित. पे चढ़े गंगा किनारे तेरे माथे मुकुट विराजित. धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराजित.
वरती. गिरिराज धरण प्रभु